फक्त 2 ते 3 साहित्यामध्ये कच्च्या कैरीचा आंबट गोड चवीचा कैरीचा पापड कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. हा कच्च्या कैरीचा पापड बनवायला खूप सोपा आहे. हे तुम्ही जास्त प्रमाणात बनवून अगदी वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता कैऱ्या तुम्ही कोणत्याही घेऊ शकता. इथे मी केसर आंब्याच्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता या कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या कैऱ्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि नंतर मग छोटे पीस करून घ्यायचे. तर आता मी या कैऱ्या सगळ्या सोलून घेते. नेहमी आपण पिकलेल्या आंब्याचा वापर करून आंबा पोळी किंवा आंब्याचा पापड बनवून स्टोअर करतोच. पण अशा पद्धतीने कच्च्या कैरीचा पापडसुद्धा बनवून बघा, खूप छान लागतो आणि हे तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. आंबट गोड चवीचे हे असे पापड सगळ्यांनाच आवडतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. दुसरं म्हणजे यामध्ये मी कोणताही फूड कलर वापरलेला नाही, त्यामुळे थोडासा पिवळसर रंग दिसतो. तुम्हाला जर का यामध्ये कलर वापरायचा असेल तर अगदी थोड्या प्रमाणात हिरवा रंग वापरू शकता. आणि या सारख्याच पद्धतीने मी सगळ्या कैऱ्या अशा सोलून घेतलेल्या आहेत. आता या सोलून घेतलेल्या कैऱ्यांचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे, म्हणजे ते शिजवायला आपल्याला अगदी सोपं जाईल. तर छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनिटामध्ये या कैऱ्या छान शिजून मऊ अशा होतात. तर मी या सगळ्या कैऱ्यांचे असे तुकडे करून घेते. आणि हे एका कढईमध्ये थोडंसं पाणी घालून, जवळपास अर्धा कप पाणी घालून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मी सगळ्या कैऱ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपण शिजायला ठेवूया. तर कढईमध्ये हे सगळे तुकडे घालून घेतले आणि यावरती अर्धा कप पाणी घेतले. आता यावरती झाकण देऊन आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी या कैऱ्यांची जे तुकडे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. शिजल्यानंतर याचा हलका रंग बदलतो, थोडासा पिवळसर रंग येतो. तर बघू शकता तुम्ही, आणि अगदी सॉफ्ट झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं. थंड झालं की मग आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तर थोडा वेळ मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे आणि आता हे थंड झालेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. मिक्सरमधून बारीक वाटताना यामध्ये मी अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे. वाटताना थोडंसं पाणी वापरलं की अगदी व्यवस्थित हे बारीक वाटलं जातं. यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाहीत. त्यामुळे अर्धा कप पाण्याचा वापर करायचा, खूप जास्त पाणी वापरायचं नाही. तर हे बारीक वाटून झालेलं आहे आणि एकदम छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता हे आपल्याला पुन्हा एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. तर हे सगळं मिश्रण मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत. तर साखर मी इथे अर्धा कप वापरलेली आहे, कारण या कैऱ्या खूप जास्त आंबट नाही आहेत. केशर आंब्याच्या कैऱ्या खूप जास्त आंबट नसतात. तुम्ही ज्या प्रकारच्या कैऱ्या घेता त्यावरती गोडाचं प्रमाण अवलंबून असतं. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर मीठ मी इथे काळं मीठ पाव चमचा आणि साधं मीठ पाव चमचा असं घालणार आहे. काळं मीठ घातल्यामुळे याची चव खूप छान येते. तुम्हाला आणखी काही यामध्ये ॲड करायचं असेल, थोडंसं तिखट पाहिजे असेल तर मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकता. तर मी इथे फक्त मिठाचा वापर केलेला आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये मस्त चटपटीत असे आंबट गोड चवीचे कैरीचे पापड तयार होतात. तर आता हे अगदी 2 ते 3 मिनिटासाठी मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे.
म्हणजे साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर 2-3 मिनटं पुरेसं आहे. आणि बघू शकता साखर छान अशी विरघळलेली आहे. एक छान अशी उकळी आलेली आहे. तर गॅस बंद केलेला आहे आणि हे आपल्याला सेट करण्यासाठी एक ताट लागणार आहे. तर मी मोठ्या आकाराचं एक ताट घेतलंय. या ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण आपण या ताटामध्ये ओतून व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ लेयरसुद्धा लावायची नाही, कारण ते वाळल्यानंतर अजूनच पातळ होतं. त्यामुळे मी हे सगळं मिश्रण एकाच ताटामध्ये सेट केलेलं आहे आणि वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच की किती पातळ लेयर अशी तयार होते. तर हे सगळं मिश्रण मी या ताटामध्ये ओतून घेतलं आणि आता एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे. आणि हे 2 ते 3 दिवसामध्ये छान असं वाळून जातं. उन्हामध्ये तुम्ही जर का वाळत घातलं तर 2 दिवसामध्ये अगदी तयार होऊन जातं. तर मी 2 दिवस पंख्याखाली आणि 1 दिवस उन्हामध्ये असं सुकवलेलं आहे. तर मला 3 दिवस लागलेले आहेत आणि आता बघू शकता छान असं हे कैरीचं पापड वाळलेलं आहे. तर मी ताटामधून काढून दाखवते तुम्हाला. आणि रंग बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आलेला आहे. आता हे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये तुकडे करून किंवा रोल करून तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता. आता मी असे उभे कट देते आणि याचे रोल तयार करणार आहे. तर सुरीच्या मदतीने अशा या पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि मग याचे अगदी सहज रोल तयार करून ठेवू शकता तुम्ही. तुम्ही कधी कच्च्या कैरीचा अशा पद्धतीने पापड बनवला आहे का? तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि नसेल तर नक्की बनवून बघा. चवीला खूप छान लागतो. मुलांना तर खूप आवडतं. तर हे तुम्ही असे बनवून अगदी वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. तर बघू शकता एक मी पट्टी कट करून दाखवते तुम्हाला आणि अशा पद्धतीने रोल तयार करायचा किंवा तुम्ही छोटे छोटे पीस करून सुद्धा ठेवू शकता. हवाबंद डब्यामध्ये अगदी वर्षभर तुम्ही ठेवू शकता. आणि तयार झालेले आहेत आपले चटपटीत असे कैरीचे पापड. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.